नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। आपल्या पाठ्यपुस्तकामधील पाठ क्रमांक 8 सखू आजी या पाठाच्या उर्वरित भागाकडे आज आपण वळणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत राजन गवस। विद्यार्थ्यांनो, मागील पाठात आपण पाहिले की लेखक राजन गवस यांनी या पाठात त्यांच्या गावातील सखू नावाच्या आजीचे इथे वर्णन केलेले आहे। ही सखू आजी संपूर्ण गावाची आजी होती। अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व तिचं होतं। तिच्याकडे प्रचंड असं भाषिक ज्ञान होतं। इतकंच नव्हे, साधं बोलताना देखील, अगदी सहज बोलताना देखील ती मात्र कवितेतच बोलत असे, कारण तिला कवितेत बोलायची सवय होती। गावामधील अनेक लहान मोठ्यांशी ती अत्यंत आत्मीयतेने, सहानुभूतीने, प्रेमाने ती वागत असे। लहान मुलांना तर ती गोष्टीही सांगायची। लेखकाने असाच एक किस्सा इथे आपल्याला सांगितला आहे। लेखक लहान असताना ज्यावेळी ते शाळेला जायचे, त्यावेळी सखू आजी, लेखक आणि त्यांचे इतर मित्र त्यांना शाळेला जाताना तर कधी शाळेवरून येताना ती गोळा करत असे आणि मुलांना अनेक रंजक अशा गोष्टी ती ऐकवत असे। तिच्या गोष्टी रंजकच होत्या। गोष्टींमध्ये बैल, साप, नागिन अशांचाही समावेश होता। आणि मुळात गोष्ट सांगत असताना आजीच्या चेहऱ्यावरील हावभाव, तिच्या हाताच्या हालचाली या सर्व बघता ती गोष्ट जणू काही जिवंत होऊन जात असे। त्यामुळे आजीची ही गोष्ट, तिची सांगण्याची जी पद्धत, या पद्धतीमुळे त्या गोष्टीमधील घटना, तो प्रसंग जणू काही आपल्या समोरच घडत आहे, आपण तो प्रसंग आपल्या डोळ्याने पाहत आहोत असेही बऱ्याच वेळा लेखकांना वाटत असे। लेखक म्हणतात की तिच्याशी बोलताना तर खरोखरच इतका आनंद होत असे की जो मी शब्दातही मांडू शकत नाही। जवळजवळ वयाच्या 90ला आलेली ही सखू आजी, परंतु तरुणांपेक्षाही जास्त उत्साह मात्र तिच्यामध्ये होता। इतकंच नव्हे, लेखक म्हणतात की बालपणी तिने एक गोष्ट आम्हाला अशी सांगितली की कित्येक वेळा रात्री त्यांना झोपेमध्ये देखील ती स्वप्नामध्ये गोष्ट त्यांना दिसत असे। तर अशी ही सखू आजी, ही सर्वांशी आत्मीयतेने वागणारी, प्रेमाने वागणारी, आपुलकीने बोलणारी, वयाने जरी ती 90ला आली असली, जरी चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असल्या, तरी देखील तिच्यामध्ये प्रचंड उत्साह होता, भाषिक ज्ञान होतं, कवितेमध्येच ती बोलायची। आणि म्हणून लेखक म्हणतात की मला सखू आजी म्हणजे ही नेहमीच एक कविता वाटली। विद्यार्थ्यांनो, आपण इथपर्यंत गेल्या वेळेला पाठ बघितला होता। आता आपण पुढे जाऊया। पुन्हा एकदा इथे मी पाठाची पार्श्वभूमी दिलेलीच आहे, पण आपण पुढच्या पाठाकडे वळूया। मी पाठाचं वाचन करते, सर्वांनी लक्ष द्या। सखू आजी गावातल्या कुणाच्याही बारशाला, लग्नाला, मैताला हटकून पुढं असायची। सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं, तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं। गावातल्या बापय माणसात ती एकदम बरोबरीनं वावरायची। एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली, ईड पडलं, चाकबंदी झाली। अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम। अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला। गाव बैठक बसली। पंच म्हणाले, रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड करायचं। सगळ्यांनी माना डोलावल्या। निर्णय फायनल। एवढ्यात म्हातारी उठली, म्हणाली, पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता वय गा? सगळे टाळा पगळून बघायला लागले। बोलायचं काय? शेवटी सगळे उठले, आपापल्या घराच्या वाटेला लागले। सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही। म्हातारीची गावाला भीती होती। आता इथे लेखकाने आणखीन एक सखू आजीच्या जीवनातील जे अनेक प्रसंग जसे इथे सांगितलेले आहेत,
त्यापैकीच गावामध्ये घडलेला एक छोटासा किस्सा, एक छोटासा प्रसंग इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या घटनेतून, या प्रसंगातून तुम्हा विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल की सखू आजीकडे असलेला करारीपणा हा जो गुण आहे, या गुणाचं इथे आपल्याला वर्णन केलेलं दिसून येतं. संपूर्ण गावामध्ये खरं तर सखू आजीच्या शब्दाला मान दिला जायचा. ती म्हणेल ती पूर्व दिशा. गावात कोणीही व्यक्तीने जर एखाद्या आनंदाच्या क्षणी सखू आजीला आपल्या घरी आमंत्रण दिलं तर ती मात्र हक्काने तिथं जायची. परंतु फक्त सुखाच्याच क्षणी नव्हे, तर एखाद्या कुटुंबात जर दुःख जरी आलं असेल तरी देखील सखू आजी तिथे पुढेच असायची. आणि त्यामुळे गावामध्ये एखाद्याच्या घरी लहान मूल जन्माला आलं, त्याचं बारसं असेल तरी देखील ती पुढे असायची. गावाचं कोणाचं लग्न कार्य असेल तरी देखील ती पुढे असायची. इतकंच नव्हे, गावामध्ये कोणीही निधन पावलं तरी देखील ती पुढे असायची. थोडक्यात गावातील सुखदुःखामध्ये नेहमीच सखू आजी पुढे असायची. आणि संपूर्ण गाव तिच्या शब्दाला मान द्यायचं, तिच्या म्हणण्यानुसार ते चालायचं. तिच्या शब्दाला कोणी चॅलेंज करायचं नाही. ती म्हणेल तेच गाव करायचं. इतकंच नव्हे, गावात अनेक पुरुष मंडळी होती, परंतु गावातल्या या बापय माणसात म्हटले बघा, बापय माणसात म्हणजेच काय, पुरुष मंडळी. या बापय माणसात देखील ती बरोबरीनेच वागायची. स्त्री पुरुष हा मतभेद तिथे केला जात नसे. पुरुष असले म्हणून काय झालं, ती स्त्री असूनही ती त्यांच्या बरोबरीनेच तिथे वावरायची, त्यांच्या बरोबरीनेच ती उभी राहायची. एक असाच प्रसंग इथे लेखकाने मांडलेला आहे. आणि त्यातून तुम्हाला सखू आजीचा करारीपणा हा गुण इकडे दिसून येईल. गावामध्ये एकदा लक्ष्मीची जत्रा ठरली. जसं आत्ता बघा नवरात्र चालू आहे आणि त्यामुळे सगळीकडे गावामध्ये देवीची जत्रा ही भरते. तसंच लेखकाच्या गावातही लक्ष्मीची जत्रा ठरली. ईड पडलं म्हणजेच काय, विडा पडला. चाकबंदी झाली. चाकबंदी झाली म्हणजे अशा प्रकारची बंदी असते की गावातल्या वस्तू बाहेर जाऊ द्यायच्या नाही. का तर देवीची जत्रा आहे आणि त्यामुळे हे एक प्रकारे म्हणतो ना की पुण्याचं काम आहे. आपण तिथे श्रद्धेने आपण तिकडे जातो, आपण देवीची पूजा करतो आणि त्यामुळे चाकबंदी असते किंवा गावातल्या वस्तू बाहेर जाण्यासाठी परवानगी दिलेली नसते. काही नियम हे गावातील सरपंचाने ठरवून ठेवलेले असतात आणि त्या नियमांचं पालन हे सर्वांना करावं लागतं, सर्व गावकऱ्यांना करावं लागतं. असे नियम असतानाच गावामध्ये घोरपडे म्हणून जे गृहस्थ राहत होते, सातबा घोरपडे, त्यांचा मुलगा पोरगा म्हणजेच मुलगा, जो काहीतरी चुकीचं वावगं म्हणजे काहीतरी चुकीचं वागला, काहीतरी वाईट त्याने काहीतरी केलं आणि त्याच्या चुकीच्या वागण्याची वार्ता संपूर्ण गावात पसरली. गावात पसरल्यावर मात्र गावाची बैठक बसली. सरपंच आले आणि सरपंचाने नियमानुसार, रिवाजानुसार सातबा घोरपड्यांच्या मुलाला दंड द्यायचा, त्याला शिक्षा द्यायची हे घोषित केलं. सरपंचाने आता एकदा निर्णय घेतला आहे म्हटल्यावर गावातील लोक काय म्हणणार. सर्वांनी मात्र माना डोलावल्या की हो, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. निर्णय सरपंचाने फायनल केला. परंतु त्यावेळी देखील सरपंचाच्या या निर्णयाला न मानता सखू आजीने आवाज काढला आणि ती म्हणाली, जर तुमचं लहान मूल तुमच्या मांडीवर जर घाण करत असेल, त्याला समजत नाही, ते लहान आहे, त्याला कळत नाही चांगलं वाईट ह्याची त्याला समज नाही आहे, आणि जर त्याने तुमच्या मांडीवर घाण केली तर काय तुम्ही मांडी कापून टाकता का. तिच्या अशा या वक्तव्यावर सगळेच जण, गावातील सर्व गावकरी टाळा पगळून तिच्याकडे बघू लागले. टाळा पगळून बघणे म्हणजेच आश्चर्यचकित होऊन बघणे.
ही खरी गोष्ट आहे. मुलं एक सर्टन एजमध्ये जोपर्यंत मॅच्युअर होत नाही तोपर्यंत त्यांच्या चुका त्यांना दाखवायच्या असतातच, परंतु त्यांना माफ करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यांना आपली चूक तर नक्कीच दाखवायची की जेणेकरून ते पुन्हा ती चूक करणार नाही, परंतु मोठ्या मनाने आपण त्यांना माफही केलं पाहिजे. आणि हीच गोष्ट सखू आजीने मात्र गावकऱ्यांना सांगितली. आणि यातूनच बघा, तिच्या या निर्णयातून तिचा करारीपणा आपल्याला दिसून येतो. सर्व गावकरी तिच्या निर्णयाला सहमतच झाले. अखेर सातबा घोरपड्याच्या मुलाला कोणीही शिक्षा दिली नाही, त्याला कोणीही काहीही बोललं नाही. म्हणजे सखू आजीची एक प्रकारे म्हणतो ना की गावाला भीती पण होती, तिचा करारीपणा आपल्याला इथे दिसून येतो. गावाचे नियम त्या मुलाने जरी मोडले असले तरी शेवटी तो मुलगा आपल्या गावचा आहे आणि आपल्या गावच्या मुलाला चांगलं वाईट याची समज देणं ही आपली ड्युटी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे तिचा एकंदरीत तिचे निर्भीडपणं, न घाबरता आणि स्पष्ट बोलणं, यातूनच आपल्याला सखू आजीचा करारीपणा या प्रसंगातून, या घटनेतून आपल्याला दिसून येतो. लेखकाने आणखीन एक प्रसंग इथे दिला आहे, तोही मी वाचते बघा. एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते, पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, आमचं पोरगं एवढं काय काय शिकलं आहे, आम्हाला दुसरा मास्तर कशाला पाहिजे, तूच शिकव र आम्हाला. सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. त्याला तिनं चावडीतच गाठला. आठवड्यात सहीपुरता साक्षर केला. आमच्या गावातला चोपडा याचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं. दही साखरेनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. विद्यार्थ्यांनो, या प्रसंगामधून इथे तुम्हाला सखू आजी ही शिक्षणाबाबत किती जागरूक होती या घटनेतून तुम्हाला इथे दिसून येतं. जरी ती वयाने 90ला आलेली असली तरी देखील, किंवा जुन्या विचारांची जरी ती असली तरीही ती चालू काळाबरोबर चालणारी अशी होती. नवीन आणि जुन्या या सर्व रीतिरिवाजांचा सुरेख संगम साधण्याचा तिनं वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. आज काळ बदललेला आहे. बदलत्या काळानुसार शिक्षण ही आज काळाची गरज झालेली आहे. शिक्षणाचं महत्त्व हे सखू आजीला चांगलंच पटलं होतं आणि म्हणूनच तिच्या या प्रसंगातून, या कृतीवरून तिने गावामध्ये कशा पद्धतीने आपलं संपूर्ण गाव सुशिक्षित व्हावं यासाठी आपली पावलं उचलली या प्रसंगातून दिसून येतं. गावामध्ये एकदा तिने आपल्या आजूबाजूच्या सर्व आयाबाया गोळा करून हे लेखकाच्या घरी घेऊन आली. त्यावेळी लेखक मोठे झाले होते, कॉलेजात शिकत होते. त्याचवेळी सखू आजीच्याच गावात, परंतु दुसऱ्या भागात प्रौढ साक्षरतेचे वर्ग त्यावेळी चालू होते. आता प्रौढ साक्षरता म्हणजे काय, तर मोठे लोक ज्यांना बालपणी ज्यावेळी शिक्षण घेण्याची गरज असते, ते वय असतं, त्यावेळी काही जबाबदाऱ्यांमुळे, काही अडीअडचणींमुळे, काही आर्थिक संकटांमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. आणि अशा लोकांना सुशिक्षित करण्यासाठी प्रौढ साक्षरतेचे वर्ग गावोगावी हे चालू असतात. तर यांच्या गावात देखील दुसऱ्या भागात हे प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात चालले होते, परंतु लेखकाच्या भागामध्ये मात्र ते चालू नव्हते. त्यावेळी मात्र सखू आजीने गावातील सर्व या प्रौढ स्त्रिया
त्या आयाबायांना गोळा करून ती लेखकासमोर घेऊन आली आणि म्हणाली की आपल्या गावातला हा मुलगा एवढं काय काय शिकलेला आहे, मग आपल्याला दुसऱ्या शिक्षकाची गरज काय? आपल्याला कशाला हवे दुसरा मास्तर? आपल्याला हात शिकवेल की? बघा किती विश्वास तिचा इथे दिसून येतो. हे प्रौढ साक्षरतेचे वर्ग सुरू व्हावेत, आपलं संपूर्ण गाव साक्षर व्हावं, इतका उदात्त असा विचार ती त्यावेळी करत होती. त्यासाठी तिने गाव गोळा केले, गावातील बायकांना गोळा केले, प्रौढ लोक जे आहेत गावातील त्यांना तिने गोळा केले. प्रौढ शिक्षणाचा वर्ग चालवण्याचा तिने अट्टाहास धरला. लेखकासमोर तिने तो आग्रह केला. अर्थात सखुआजी हुशार होतीच आणि त्यामुळे ते प्रौढ साक्षरतेचे वर्ग सुरू होताच इथे लेखक म्हणतात की जवळजवळ 15 दिवसातच सखुआजी वाचायला शिकली. सगळ्या बायकांना गावातील ती शिकवत सुटली. फक्त स्त्रियाच नाही तर गावचा त्यावेळचा सरपंच तो देखील अशिक्षित होता, अडाणी होता, अंगठेवाला होता. तिने त्याला देखील चावडीतच गाठलं. चावडीत म्हणजे जिथे गावातील लोक एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात अशी जी जागा असते तिथे तिने त्याला गाठलं आणि जवळजवळ एका आठवड्यात तिने त्याला सही करण्यापुरतं तरी तिने त्याला साक्षर केलं. की बघा खरोखरच शिक्षणाबाबत सखुआजी किती जागरूक होती या प्रसंगातून आपल्याला इथे दिसून येतं. गावातील स्त्रियांना, गावातील पुरुषांना शिक्षित करण्याचं जणू काही तिने हातामध्ये कार्यच ते उचललं होतं. संपूर्ण गाववाडा चालवणारा सरपंच तो देखील अशिक्षित होता, परंतु त्याला देखील तिने म्हणतो ना की आठवड्याभरात 7 दिवसात किमान सही करण्या इतकं तरी तिने त्याला साक्षर केलं. की शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची काळाची गरज आहे. काळ बदलला आहे, शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही. जरी ती जुन्या विचारांची असली तरी तिने नवीन आणि जुने विचार सुंदर अशी एक म्हणतो ना सुरेख अशी संगम तिने तिथं तो साधलेला आहे. इतकंच नाही, लेखक अजूनही म्हणतात की गावामध्ये चोपडा म्हणून जे राहत होते त्यांचा मुलगा ज्यावेळी गावामध्ये पहिल्यांदा तो पोलीस झाला त्यावेळी देखील तिने गावातील स्त्रियांना गोळा केलं. त्याला त्या पोलिसांच्या युनिफॉर्ममध्येच तिने त्याला ओवाळलं, दही साखरेने त्याचं तोंड गोड केलं. म्हणजे बघा संपूर्ण गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा होता. म्हातारीचा गोतावळा म्हटलेलं आहे म्हणजेच काय की जणू काही ती सगळ्या गावाची आजी होती, कारण ती सगळ्यांशी प्रेमाने मायेने वागत होती. मग ते लहान असो मोठे असो ती सगळ्यांना जणू काही ते माझं कुटुंब आहे, माझे ते घरातील सदस्य आहे, माझे ते फॅमिली मेंबर आहे असंच ती वागायची. मग ते लहान असो मोठे असो सगळ्यांना ती आपलं समजायची, आपल्या जवळचं ती समजायची. आणि त्यामुळे गावात प्रत्येक गोष्टीत चांगली वाईट प्रत्येक प्रसंगामध्ये सखुआजीचा सहभाग होता. आणि या सहभागामुळेच ती संपूर्ण गावाला साक्षर करण्यासाठी देखील पुढे आली. तिची इच्छा होती की आपल्या गावाने साक्षर व्हावं, सर्वांनी शिकावं, सगळ्यांनी सुशिक्षित व्हावं. आणि ती संपूर्ण जबाबदारी तिने लेखकावर सोपवली की तू शिकलेला आहेस तर तू आमचा मास्तर हो, तू आमचा शिक्षक हो, तू आम्हाला शिकव. हा उत्साह तिने तिथे दाखवला, त्याच्यावरती जबाबदारी सोपवली. अखेर बघा संपूर्ण गाव तिने म्हणतो ना की सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. लेखक पुढे म्हणतात, सखुआजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती तर कुठल्या कुठे पोहोचली असती. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती, पण ते तिच्या नशिबात नव्हतं. म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं. सखुआजी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत
प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं. गाव पोरकं झालं. आता फक्त आजीच्या दंतकथा, घडलेल्या न घडलेल्या, प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. आता गावगाडा बदलला. आजीला जागाच उरली नाही. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांना अशी आजीची आठवण कुठली सांगायची? खरोखरच लेखक म्हणतात की जर ही सखू आजी, 90च्या वयाला आलेली ही आजी, जर ती एवढं काही बदल करू शकते आपल्या गावात, पण ही जर सखू आजी समजा शहरात जन्मली असती, चांगल्या कुटुंबात असती, शिकली सवरली असती, तर आज ती कुठल्या कुठे पोहोचली असती. इतकी प्रचंड बुद्धिमत्ता तिच्याकडे होती. इतकं भाषिक ज्ञान तिच्याकडे होतं. आणि तिच्या नशिबात हे मिळालं नाही म्हणून काही तिचं बिघडलं नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत तिने बऱ्याच गोष्टी, तिला ज्या हवे होत्या, तिच्या सर्व इच्छा तिने पूर्ण केलेल्या होत्या. सर्व काही तिने काबीज केलं होतं. पण आज लेखक म्हणतात की ही सखू आजी गेली. आमच्या संपूर्ण गावाला ती सोडून गेली. तिचं शिक्षण फक्त तिच्यापुरतं तिने मर्यादित ठेवलं नाही, तर तिने संपूर्ण गावाला तिने शिकवलेलं आहे. बघा, खूप प्रयत्न तिने केलेले आहेत, बरोबर? या उदाहरणातून तुम्हाला इथे दिसून येतं आहे. पण आज हीच सखू आजी, जिने संपूर्ण गावाला आपलंसं केलेलं आहे, संपूर्ण गाव तिच्यामध्ये गुंतलेलं आहे, आदराने तिच्याशी सगळेजण बोलत आहेत, वागत आहेत, बरोबर? तिला मान देत आहेत. आणि अशी ही सखू आजी आज वयाच्या 90व्या वर्षी ती संपूर्ण गाव सोडून या जगातून निघून गेली. त्यामुळे गावातील लहान मोठे, अगदी म्हातारे, सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये ती गेल्याने अश्रू आले. जणू काही आमचं गावच पोरकं झालं असं गावाला वाटू लागलं. आज ते म्हणतात आजीच्या अनेक दंतकथा घडलेल्या असतील नसतीलही, पण त्या दंतकथा फक्त आम्हाला आठवत आहेत. आजीच्या आठवणी आमच्याकडे आहेत. तिचे अनेक किस्से, अनेक प्रसंग आमच्या मनामध्ये आहेत. खरोखरच अशी प्रत्येक गावामध्ये एक आजी असते आणि संपूर्ण गाव, तो गावचा गोतावळा ती सांभाळत असते. हां, आता गाव बदललेलं आहे. आज गावामध्ये देखील शहरीकरण होताना आपल्याला दिसत आहे. इतकंच नव्हे, दुःखाची गोष्ट म्हणजे आता आजी, तिला घरात स्थानच उरलेलं नाही. आजच्या या नवीन पिढीला म्हातारे लोक नकोसे झालेत. त्यांना ते अडगळ वाटायला लागलेले आहेत. त्यांचं असणं, त्यांचं वास्तव्य आपल्या घरात असणं ते त्यांना नकोसं वाटतं आहे, अडचण वाटते. आणि त्यामुळे आज या म्हाताऱ्या लोकांची, घरामधील हे ज्येष्ठ नागरिक की ज्यांच्यामुळे खरं तर मुलं घडतात, त्यांच्यावर चांगले संस्कार होतात, आज या ज्येष्ठ नागरिकांची रवानगी आज वृद्धाश्रमामध्ये होते. त्यामुळे सखू आजी खरोखरच जी त्यांच्या गावाला लाभली, की एक प्रभावी असं व्यक्तिमत्व तिचं होतं. लेखक म्हणतात की त्यामुळे आमच्यावर चांगले संस्कार झाले. तिच्या अनेक प्रसंगातून, अनेक घटनातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं. पण प्रश्न पडला आहे आता येणाऱ्या पिढीचा, की उद्याची जी पिढी येईल त्या मुलांना तर आजी दिसणारच नाही. तिच्या गोष्टी त्यांना ऐकायला मिळणार नाही, तिच्याकडून चांगले संस्कार मिळणार नाही. निदान आम्ही आजी अनुभवली, तिच्याकडून बरंच काही शिकलो. आणि म्हणून मी आज माझ्या या गावच्या आजीचं वर्णन तुम्हाला या पाठाच्या माध्यमातून करू शकलो. पण आजची पिढी, त्यांच्याकडे आजीच नाही आहे. आजीची ओळख होण्यापूर्वीच तिला मात्र वृद्धाश्रमात पाठवून दिलं जातं आहे. तेव्हा इथून तुम्हा विद्यार्थ्यांना एक संदेश दिलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांशी प्रेमाने वागा, आपुलकीने वागा, सहानुभूतीने वागा. जरी ते वयाने मोठे असले, जरी ते 80, 75वी 80 त्यांनी गाठलेली असली, ते त्यांचं बालपण आहे. जसं आपण लहान असताना आपल्याला चालता येत नाही तेव्हा आपण आईचं बोट पकडून चालतो,
तसंच म्हातारवयात शरीर वाकलेलं असल्याने आणि शरीर साथ देत नसल्यामुळे त्यांना हातात काठी घेऊन किंवा कोणाच्या तरी हातात हात देऊन चालावं लागतं. त्यांना त्याची गरज आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या घरात जर असे आजी आजोबा असतील तर त्यांच्याशी प्रेमाने वागा. भरभरून त्यांना प्रेम द्या. आपुलकीने मायेने वागा. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांच्याकडून बरंच काही शिका. अनेक चांगले प्रसंग ते तुम्हाला सांगतील. अनेक छान छान गोष्टी ते तुम्हाला सांगतील. त्यातून तुमच्यावरती न कळतच अनेक संस्कार तुमच्यावरती घडवले जातील. सो त्यांना तुम्ही प्रेमाने त्यांच्याशी वागा, मायेने वागा, आपलंसं करा त्यांना. त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करू नका. त्यांना तुमची गरज आहे. तुम्हालाही त्यांची अत्यंत गरज आहे. तर अशी आजी तुमच्याही जर बरोबर असेल तर तिचेही असेच काही प्रसंग जसे लेखकाने इथे सांगितले तसे तुम्ही देखील कदाचित तुमच्या पुढच्या पिढीला सांगू शकाल. तर अशी ही सखू आजी ही संपूर्ण गावाची ती आजी होती. संपूर्ण गाव तिला आपलंसं करत होतं. अशा या ज्येष्ठ नागरिकांचा आपण नेहमी त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि आदराने त्यांना वागणूक दिली पाहिजे. हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.